मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती आतमध्ये येत असते। तेवढ्यातच समोर संजय असतो। तेव्हा तो तिला बोलतो की टाइमपास करून झाला का। कीर्ती त्याला काहीच प्रत्युत्तर करत नाही। संजय सारखाच तिला टॉर्चर करू लागतो आणि तू काय म्हणाली ते आठवतं का? मी तुला सांगितलं होतं ना, ट्रॉफी हातात घेण्याची तुझी लायकी नाही। त्यावर तू मला म्हणाली होती की मी माझे 200% प्रयत्न करील। मग इथे टाइमपास करत बसली, ग्राउंडवर जरा प्रॅक्टिस करायची। आणि आता तू तर फक्त टाइमपासच करत आहे असं संजय कीर्तीला बोलतो। त्यानंतर तो कीर्तीला बोलतो, त्या ट्रॉफीचा नाद सोडून तू डायरेक्ट घरी निघून जा। तेव्हा कीर्तीला खूप राग येतो। त्यावेळी कीर्ती संजयला बोलते, माझ्याबद्दलचा सल्ला तुला कोणी काही विचारलं नाही आणि मला आरेला कार्य करायला आवडत नाही म्हणून मी गप्प बसते, परंतु तू माझा गैरफायदा घेऊ नको। दुसऱ्याला कमी लेखून कोणीही मोठं होत नाही हे लक्षात ठेव। कीर्ती संजयला चांगलीच सुनावते। कीर्ती रागात बोलत असते तेव्हा संजय तिला बोलतो, कॅडेट कीर्ती तर लगेच रागवली। कीर्तीला संजयचा खूप राग आलेला असतो। तेव्हा ती त्याला बोलते, तुझं बोलून झालं असेल तर मी जाते, कारण तुझ्या ह्या फालतू गोष्टी ऐकण्यामध्ये मला काही एक काडीचा इंटरेस्ट नाही। तेव्हा संजय पुन्हा तिला थांबवतो आणि बोलतो, हा ॲटिट्यूड दाखवण्यासाठी लायकी लागते। हाच ॲटिट्यूड तू जर ग्राउंडवर वापरला तर तुझा खूप फायदा होईल। कीर्तीला संजयच्या ह्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं। संजय तेथून जातो तर कीर्तीही तिकडे जाते। इकडे कीर्तीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो। राहुल रोमाला बोलतो की लगेच चेक कर, कारण शुभमचा फोटो आला असेल। त्या विचाराने रोमा लगेच चेक करते तर खरंच शुभमने निळा कुर्ता घालून फोटो पाठवलेला असतो। तेव्हा रोमा ते पाहते तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो। ती बोलते, याला म्हणतात खरं प्रेम। बायकोने ऑर्डर सोडायची आणि नवऱ्याने लगेच फॉलो करायची। त्यानंतर ती त्या फोटोकडे पुन्हा पाहते तर शुभमचा कुर्ता तिला ओला असलेला दिसतो। तेव्हा राहुल बोलतो, प्रेम करायचं तर असं करायचं। तर रोमाला तिची चूक समजते। तेव्हा ती राहुलला सांगते की आपण भंकसगिरी केली आहे, कारण शुभम कीर्तीवर खूप प्रेम करतो। आपण त्या दोघांच्या प्रेमाचा अपमान केला आहे। ती लगेच शुभमला फोन करते। दुसरीकडे शुभम कीर्तीला विचारत असतो की तुम्हाला फोटो मिळाला का, तुम्ही खुश झालात का? रोमा आणि राहुलला खूप वाईट वाटत असतं। त्यावेळी रोमा सांगते, मी कीर्ती नाही तर रोमा बोलत आहे, मला माफ कर, कारण मगाशी पण मीच तुला कॉल केला होता आणि निळा कुर्ता घालायला सांगितला होता। हे ऐकून शुभमला आश्चर्याचा धक्का बसतो। एवढ्यात कीर्ती तेथे येते आणि रोमाचे फोनवरचे सर्व बोलणे ऐकते। तिलाही खूप वाईट वाटतं। राहुल पण शुभमची मनापासून माफी मागतो। तेव्हा शुभम बोलतो, कीर्तीची मित्रमंडळी ती पण माझीच मित्रमंडळी आहेत, त्यामुळे तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका। रोमा पुन्हा मनापासून विनंती करून माफी मागत असते आणि बोलते, हे जर कीर्तीला समजलं तर ती आमच्यावर खूप रागवेल। तेवढ्याच समोर तिला कीर्ती दिसते। तिला पाहिल्यावर मात्र रोमा खूप घाबरते आणि कीर्तीची माफी मागते। कीर्ती त्या दोघांनाही काही बोलत नाही आणि स्वतःजवळ फोन घेऊन बाहेर जाते व शुभम बरोबर बोलू लागते। तेव्हा ती शुभमला सांगत असते की रोमा अशी गंमत कधीच करणार नाही, तिच्यावर तुम्ही चिडू नका, कारण राहुललाच अशा गमती जमती सुचतात। त्यात मी बाहेर गेले होते त्यामुळे त्यांनी तुमच्याबरोबर प्रँक केला। शुभम कीर्तीला सांगतो, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका, तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ते माझे पण आहेत। तेव्हा कीर्तीच्या जीवात जीव येतो। तेव्हा शुभम सांगतो की मी ओला कुर्ता घातला होता। कीर्ती बोलते, मी सर्व ऐकलं आहे, तुम्ही अगोदर तो कुर्ता बदलून घ्या, नाहीतर तुम्हाला सर्दी होईल असं ती काळजीने बोलत असते। शुभम सांगत असतो की नको, मी नंतर बदलतो, परंतु कीर्ती शुभमचं काही ऐकत नाही। तेव्हा ती त्याला कुर्ता बदलायला सांगून नंतर फोन करायला सांगते। तेवढ्यातच रोमा आणि राहुलही तेथे येतात आणि कीर्तीची मनापासून माफी मागतात। कीर्ती त्या दोघांनाही सांगते, आता जर तुम्ही दोघांनी माफी मागितली तर मी तुमच्या दोघांवर खूप चिडेल। तेव्हा ते दोघेही हसतात आणि कीर्तीला बोलतात, आता तुझ्या रोमॅन्सच्या मध्ये आम्ही येणार नाही, परंतु तू लवकर ये। तेव्हा कीर्ती हो बोलते। दुसरीकडे शुभम नवीन कुर्ता घालतो आणि कीर्तीला पुन्हा फोन करतो। कीर्ती पुन्हा मोठ्याने शुभम बरोबर बोलू लागते। शुभम तिला बोलतो, नॉर्मली फोन केल्यावर हॅलो असं लाडात बोलायचं असतं, तुम्ही तर माझ्यावर दादागिरी करताय, असं बोलून तो मुद्दाम शिंकतो। कीर्ती पुन्हा त्याच्यावर ओरडते आणि सर्दी झाली ना असं विचारते। तेव्हा शुभम बोलतो, गंमत काय फक्त तुम्हालाच करता येते का, म्हणून मुद्दाम तोही तिची गंमत करतो। तेव्हा कीर्ती खूप लाजते।
नंतर ती शुभम बरोबर थोडं बोलून फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी कीर्ती ट्रेनिंगला जाण्यासाठी आवरत असते. तेवढ्यातच रोमा तेथे पेढे आणि फळे घेऊन येते. कीर्ती तिला विचारत असते की हे काय आहे. रोमा सांगते की तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे, कारण शुभम दादाने मला काल फोन केला होता आणि सांगितलं की कबड्डीची मॅचच्या अगोदर हे कीर्तीला नेऊन द्या, त्यामुळेच मी घेऊन आले. तेव्हा कीर्तीला खूप आनंद होतो. त्यानंतर रोमा तिच्या तयारीसाठी निघून जाते. तेवढ्यातच कीर्तीला शुभमचा फोन येतो. तेव्हा कीर्ती शुभमला विचारते, तुम्ही एवढ्या वस्तू माझ्यासाठी का पाठवल्या? शुभम सांगतो की तुमच्या इथे जे मंदिर आहे ना, त्यातलाच तो प्रसाद आहे. कबड्डी मॅचला जायच्या अगोदर तो प्रसाद खायचा, असं म्हणून तो कीर्तीला लगेच प्रसाद खायला सांगतो. कीर्ती ही प्रेमाने तो प्रसाद खाते. तेव्हा शुभम खूप खुश होतो आणि कीर्तीला बोलतो, आजची स्पर्धा तर तुम्हीच जिंकणार, हा माझा विश्वास आहे. कीर्ती सांगते की मी पण मनाशी पक्का निश्चय केला आहे. कितीही प्रयत्न करावे लागले तरी चालतील, परंतु मीच ही स्पर्धा जिंकणार आणि स्वतःला सिद्ध करून दाखवणार. कीर्तीच्या ह्या कॉन्फिडन्सचं शुभमला भलतंच कौतुक वाटतं. तेव्हा शुभम तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन फोन ठेवतो. दुसरीकडे जिजा अक्का जान्हवीच्या केसांना तेल लावून देत असतात. तेवढ्यातच शुभम तेथे येतो. विक्रम सोनालीला सांगतो, शुभम दादासाठी लगेच चहा घेऊन ये, कारण तो दुकानावर चालला आहे. तेव्हा सोनाली लगेच आणायला जाते, परंतु शुभम तिला थांबवतो. तेव्हा विक्रम बोलतो, मग डिंकाचा लाडू तरी खाऊन जा. त्यासाठीही शुभम नकार देतो. घरातील सर्वांना प्रश्न पडतो की शुभम असं न खाता पिता का बाहेर चालला असेल. शुभम कारण सांगतो की मला जान्हवीच्या लग्नाच्या पत्रिका छापायला द्यायच्या आहे, त्यामुळे खूप घाई आहे, तिकडे जायचं आहे. जिजाक्का त्याला बोलतात, तुझी बायको गोडाचे पदार्थ खात नसेल म्हणून तू पण ते खाणं सोडलं का? शुभम काहीच बोलत नाही. तर जिजा अक्का जान्हवीला सांगतात, एक टॉवेल घेऊन ये, मी पण शुभमच्या केसांची मॉलिश करून देते. शुभम नकार देतो आणि लगेच तिथून बाहेर पडतो. सर्वांना प्रश्न पडतो की शुभमला नक्की काय झालं आहे. इकडे कबड्डीची स्पर्धा चालू होते. सर्व कॅन्डिडेट तयार झालेले असतात. विनायक सर सर्वांना सांगतात की आता तुम्हाला एकदम उत्साहात खेळायचं आहे. मॅच चालू होते. टीम सी मधील एक प्लेयर पहिल्यांदा रेड टाकतो. तो कोणालाच आऊट न करता पुन्हा मागे येतो. तर टीम ए मधील एक प्लेयर पुन्हा टीम सी कडे रेड करतो. तर तेव्हा तोही कुणालाच आऊट न करता पुन्हा मागे येतो. दुसरीकडे शुभम दुकानावर असतो. तेव्हा बाबू त्याला सांगत असतो की शुभम दादा, एखादा लाडू खाऊन पहा, जायफळ जास्त झालं की नाही. तेवढ्यातच भाऊ शुभमच्या दुकानाजवळ आलेले असतात. शुभम सांगत असतो की मी लाडू खाणार नाही. तेव्हा शुभम लाडवाचा वास घेऊन पाहतो आणि सांगतो, माझा अंदाज फसायचा नाही, तू लाडू वळवून घे. भाऊ हा सर्व प्रकार पाहतात. ते विचार करू लागतात, शुभम गोडाचे पदार्थ का खात नाही. तेव्हा भाऊ शुभम जवळ येतात आणि त्याला विचारतात, तू मिठाई का खाल्ली नाही? तू गोडाचा पदार्थ खाण्यासाठी का नकार देत आहे हे माझ्या लक्षात येत आहे. परंतु शुभम मान्य करत नाही. भाऊ त्याला बोलत असतात, काय झालं, तू का मिठाई खात नाही ते कारण मला सांग. शुभम काहीही सांगत नाही. तेव्हा भाऊ बोलतात, मी आता सुनबाईला फोन करूनच विचारतो. तेव्हा शुभम भाऊंना थांबवतो आणि सांगतो, मी एक पण केला आहे. ती जोपर्यंत तो चषक घेऊन शिर्डीमध्ये येत नाही तोपर्यंत मी माझ्या हातची मिठाई खाणार नाही. हे ऐकून भाऊंना आश्चर्य वाटतं. तेव्हा ते बोलतात, बायकोच्या प्रेमापोटी तू एवढं सर्व काही करत आहे. त्यानंतर भाऊ शुभमला विचारतात, जर कीर्तीने तो चषक जिंकलाच नाही तर तू आयुष्यभरासाठी मिठाई सोडणार का? तेव्हा मात्र शुभम विचार करत राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये कीर्ती रेड टाकते आणि 3-4 गडी आऊट करूनच तिच्या टीममध्ये येते. सर्वजण तिच्यावर खूप खुश होतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.